संगमेश्वर पर्यंत धामणे जो पट्टा आहे ते रत्नागिरी पर्यंत रस्ता खूप खराब आहे. चालू आहे सगळं रस्त्याचं. आता तिकडनं भदकली ना. मी 11 वाजता उठायचं होतं. आता 11:30 वाजले तरी तो मिलं जाऊन उठली नाही. आणि मी काय जो मजा करतोय एवढा इस्तो जो लावलाय मी तर गावाला येऊन जर गावची भाषा नाही बोलत तर काय मजा मग. हे बघा यांचं अजून गुड मॉर्निंग नाही झालंय. आणि मी उठून जर पाणी जसं गरम केलंय इस्तो इस्तोस लावलेला आहे. गरम पाणी जर करतोय मी आणि गावाला येऊन जो मजा नाही केली तर काय फायदा. मग येस गुजी गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. काय ना आता आम्ही ना आमच्या गावात आलोय. गावात आलोय आणि जी मजा वाटते ना थंडीमध्ये आणि त्यात मी म्हणतो मेहनतीने हा जो इस्तो पेटवला इस्तो ह्याला गावामध्ये इस्तो बोलतात. माशीची काढणे पण नव्हते. मग शेवटच्या 4 गाड्या उडलेल्या माझे त्या जो मेहनत केली एवढी. आणि हे बघा गरम पाणी मी केलंय मी गावी येऊन हा. गुड मॉर्निंग गाईज. 11 वाजता आम्ही गुड मॉर्निंग करतोय. आम्हाला 11 वाजता निघायचं होतं दुसऱ्या लोकेशन साठी. गौरव कोण होता माहितीये का? हा मी. हो कोण गौरव होता माहितीये का? हा गौरव होता. कोणाला रुमाल लावून मी गौरवण्यामुळे उठलो आणि मी उठून बघितलो कोण करतो तर हा करतोय. हा तू. आणि त्यात मोठा शॉट काय माहितीये का? हा करतोय 9:15 प्रतीक्षाचा अलार्म वाजतोय. हा हा तो अलार्म मला आठवतोय. तो मी मला असं मी ना ओरडणार होती भानकर रे कोणीतरी. काय नाही केली व्हिडिओ नाही केली कधी. गुड मॉर्निंग गाईज. ले शीत यार. पण आम्ही केली तेव्हा तू झोपला होता यार. तुझी गुड मॉर्निंग झाली ना. अया फटके देऊ ना. आता तुझी गुड मॉर्निंग झाली. आता तू कर सगळ्यांना. गुड मॉर्निंग गाईज. तर आता आम्ही उठलोय. आपण आता उठलो. ओके. काका लाट मारली. लाटली पप्पा काका लाट मारली. बेडा असं नाही मारायचं. काका आहे ना तुझा. आता तू चेतन काका बरोबर कुठे फिरणार. आता कुठे जायचं आपण. नदीवर जायचंय. नदीवर जायचंय. आणि नदी बघून येऊया. पप्पाचा आंघोळ करायच्या आधी जाऊया काय. पाणी पण थंड मजबूत असणार होता. आता चिल्ड बोसा गरम आहे. तिकडे थंड असणार. अरे ते नाही. उत्सव बोल. उत्सव. हा आता बोल. उत्सुकता. 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 पण ठीक आहे ह्याला जमलं. ह्याचा बाबा कुठे. हा बघा. हा तुम्ही कुठल्या तरी ब्लॉग मध्ये बघा. ह्याला उत्सव आणि उत्सुकता बोलतायत. अद्वैतला जमलं. हा बघा. ही आमची वहिनी काम करते. हा गावात लाकडं तोडतोय. मार्वल कपल इन विलेज. मार्वल कपल. ती मार्वल कपल नाही. ती जेंटल पीस आहे वर्ल्ड वाईड. ऐरणीच्या देवा तुला ठिणगी बाहू दे. ओके. हे बघा कोकणातलं असं एक पारंपरिक घर. हा एक हळा. हे लोक हा चिटिंग करतो. चीटर. तुला जिंकायला द्यायचं नसतं ना. तू चिटिंग करतो. जिंकलं. तू लढतो कशाला. चांगलं आहे ना. काका जिंकला.
अरे देवा, जिंकायचं नाही तू हर. पण ते सोडा, ह्याला तुम्ही कधी काम करताना बघणार नाही. ते बघा, ह्याचा साबण बघा बाबा. नामन जा सामान काम करा. हे बघा हे अशी कोणी काढलेली झाडू, अशी कोणी काढलेली झाडू आमच्या अंगावरती सगळं. हा स्वच्छ आहे, पण ते सकाळचं शास्त्र झालं पाहिजे. पण ते शास्त्र करतोयस तू, ते आमच्या अंगावर कशाला टाकतोय? मी उभी आहे तिकडे. कधी नव्हे ते, म्हणजे इतक्या वेळ आम्ही सफाळ्याला वगैरे एकत्र राहिलो, चहा बाहेरून आली. आज कधी नव्हे ते भाव आमचा चहा बनवतोय. आज भावाच्या हातची चहा पिणार होता. भावाला तलप आली वाटतं चहाची. हे बघा आमच्याकडे धडकन केवढा मोठा आहे रे तो. ते पालखी ठेवतो सानेवर. तर आता मी फायनली निघालोय आचऱ्यासाठी. तो हा कालचा आणि आजचा एकच व्लॉग होणार. हो येस. ठीक आहे. सो आता आम्ही निघालोय. आता आम्ही जेवणार रस्त्यात. किती वाजले? बरोबर 2:15 झाले. 2:15 झालेत आणि आम्ही निघालोय. आता आम्ही जेवणार आणि डायरेक्ट रवाना आचऱ्याला. आमचा टार्गेट आहे 7च्या आधी पोहोचायचा. रामेश्वरची आरती घ्यायची आहे. जर सोमवार आहे ती मिळाली तर मज्जाच आहे. हा ना. हे तुम्हाला वाटेल, नंतर बोलू नका आम्हीच. हा आमच्या अंगावर काय आलं नाही. ते मला काय माहित नाही. या मला काय माहित. हा हो 2 जुळे द्या. हो काय अहो 2 गणपती पुढे द्या. मी तुमच्याकडे मागत नाही, मी माझ्या नवऱ्याकडे माझी पोरं मागते. हा अशा प्रकारे पाणी घेतलंय आम्ही. हा पण थोडीशी घाई होती म्हणून मगाशी सांगायचं विसरलो की आम्ही जेवायला थांबलो होतो. काय झालं? नाही लागला रे बाबा, नाही रे. काय आहे हा? तर आम्ही जेवायला बसलो होतो इथे हॉटेल ड्राईव्ह इन मध्ये वरती संगमेश्वरला धामणी. भूक पण लागली होती आणि भरपूर भूक लागलेली. रात्रभर काय नव्हतं, सकाळी नाश्ता नव्हता, थोडी कोरा चहा केला आणि बिस्किट बुडवून खाल्ले. ते पण माहितीच आहे कोरा चहा कोणी केला. तर ते सगळं आम्ही केलं आणि आम्हाला पोचायचं पण होतं आचऱ्याला. म्हणून पटापट जाऊन पहिलं ते काम करणं गरजेचं होतं म्हणून ब्लॉग करायचं विसरलो. आम्ही चाललो देवरुखला. अरे हा देवरुखला चाललोय. तुम्हाला एक सरप्राईज असं खूप छान मी देवस्थान दाखवणार आहे. खूप भारी. त्याला बोलतात नागझरी. आचऱ्यात पण आहे नागझरी. पटकन कधी कधी ना लक्षात नाही येत ब्लॉग करायचं. अरे गाडी तापली आहे रे. हो लक्षात नाही येत कधी ब्लॉग करायचं. मावशी बोल ना. आता पिकनिकला जातोय. पप्पा म्हणतो की डोंगर वेगळा जातोय आपण. पप्पा कधी बोलला? कुठे पप्पा काय बोलला? कुठे जातो? जोगेश्वरीला. जोगेश पप्पा कधी बोलला? अरे हा कोणाच्या पण नावावर काही खपवतो रे. येस, ही माझी मावशी आणि हे माझे काका. सो आम्ही अशा प्रकारे देवरुखला आलो. आता भाजी दिली. भजी आणि चहा होती. खूप मस्त. इथपर्यंत पोट भरून आलो तरी पण इथे अजून भरतो. बाबा आणि सुंदर अशी चहा ठेवली होती, पण गावची चहा ज्याला बरोबर ना कोरी चहा मस्त. जरा वाईट झोप येत होती. झोप आपण काहीतरी बोलताय. झोप येत होती ना, चहा पिऊन आमची झोप उडाली आणि वरून भजी. भारी. मग मी आमच्या मामाच्या घरी होतो तर मोठ्या मावशीने सांगितलं की डोळे चांगली नजर हवी असेल ना तर डोळ्यामध्ये मध घालायची. मावशीने डोळ्यामध्ये मध घातली. मावशी 10 मिनिटांनी बोलते किती वाजले रे, किती वाजले? मम्मी बोलते मध घातले तू. आणि आम्हाला विचारलं किती वाजले, किती वाजले, किती वाजले. आमचे किस्से कधीच संपणार नाही. एवढे किस्से आहेत ना बापरे. किस्से में किस्से. आमच्या पॅन्टीला 4 किसे असतील, आमचे किसे काय संपणार आहे ना. असं आहे. हे महत्वाचं वगैरे आहे. ह्याच्यात पण एक किस्सा आहे. हे बघा, ह्याच्याकडे एकच किस्सा आहे. काय आता कसं आहे ना, आम्हाला अजून काय काय करता येईल आम्हाला सांगा जरा. धनंजय माने तू कमवताय तर काय गमावताय. हा कमावताय आणि हे गमावताय. हम बेरोजगार है. हाकलली ना आम्हाला कंपनी. हाकलली. ये कमावता है, गमावता है और हम बेरोजगार है. शिकायला
शिकार शिकार विषय असा होता, तुमच्याकडे ह्याला जाण्यासाठी तुम्ही काय बोलता? आम्ही शिकारीला म्हणतो किंवा डपा टाकायला चाललोय. तुमच्याकडे काय बोलत असेल आम्हाला सांगा. नाही, आणि ह्याला जाताना आम्ही बोलतो धार मारा. धार मारा. पहिली धार मारा. धार मारणं तो म्हणजे आम्ही नाही, हे बोलतो, बॉईज हे बॉईज boys. बॉईज टॉक. दी बॉईज इकडूनच आलाय ते इकडूनच असे शब्द येतात शिकारीला. म्हणजे आधी आम्ही नॉर्मल, म्हणजे माझी पण भाषा एकदम नॉर्मल होती ह्यांना भेटायच्या आधी, की वॉशरूमला जायचंय, ठीक आहे, 2 नंबरला जायचं, असं जे काय असेल असं सोफिस्टिकेटेड. ह्यांच्या बरोबर आल्यापासून घरी सुद्धा मी बोलते शिकारीला जाते. याचा फोन आला की बोलते हा बाबा हा थांब जरा शिकारीला जाते, नंतर बोलते हा डबा टाकायला बसते थांब जरा. हे आमचं बोलणं होतं. म्हणजे आमच्या बरोबर राहून ती हुशार झाली, बाकी काय नाही. अति हुशार. ते काय असतात असे शब्द वापरले पाहिजे. वेगळं काहीतरी करायचं. जगात आलो कशासाठी? काहीतरी वेगळं करायचं. बघून बघून काय करायचं? वेगळं करायचं. तर मेन मुद्दा असा होता, ह्यांनी जे शब्द शिकले ना, ह्यांचे जे प्रिन्सिपल आहेत ना, लय भारी आहेत. ट्रस्टी आहेत ते प्रिन्सिपल. म्हणजे काय, त्यांच्या आई हा म्हणजे शब्दकोश तिकडचा. आई साहेबांकडे शब्द पण असे आहे म्हणजे आई साहेब आज ह्याला काय बोलले, हा आई साहेबांना बोलतो माते माते, सॉरी माते माते बोलते, तिथून अजून माते माते केलं तर तुझ्या तोंडात माती कोंबली. नाही, त्याचं झालं असं, म्हणजे आम्ही सकाळी पोहोचलो ना, त्यामुळे मातेला आम्ही फोन नाही केला होता. त्या आमच्या फोनला कांड्या नव्हत्या ना, तर याला कांड्या आरवलीमध्ये आडवा पडलेला. आम्ही तिकडे फोन नाही केला. मग आता तिकडनं भडकली ना, ती अशी तशी भडकली. 2 शब्द मी आपलं बोलले हॅलो माते. त्याच्यावरती माझ्या सुरुवात झाली, माझ्या हातापायाच्या खिळके झाले, असं शिनवलं. असं झालं माते आगे कुछ नहीं आते, माता हमको कुछ नहीं आता. माझ्या बाबूने मला फुल आणून दिलं. अरे लाजतोय हे मुला कुठं जायचंय तुला? चला आता आमची गाडी निघाली इकडून. आता आम्ही मावशीला आता बाय बाय करतो. मावशी चला बाय बाय. येतो आम्ही. लालपरी निघाली आपल्या दिशेने. हे घर बघून घे. हे घर बघून घे. कुठचं? म्युझिक ते आत यायचं. आता टाकली तू. कोणाचं आहे? ही आजी वारी. बोलली ना, बरोबर टाकलेलं मी. आलं आलं, चालू आहे चालू आहे. तर गायज हे कोकण हे घर विक्रांत सरांच्या मावशीचं घर. हे सख्खे दीर. अबे बाय 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 बाय. जा सावकाश. तो कुठे गेला? नाही नाही, गणपतीपुळे रत्नागिरी परिसरात रस्ता खूप खराब आहे. संगमेश्वर पर्यंत धामणे जो पट्टा आहे ते रत्नागिरी पर्यंत रस्ता खूप खराब आहे, वर्स्ट आहे. अजून 2 वर्ष का तो रस्ता होत नाही. आणि ते ब्रिजची कामं इतकी स्लो चालू आहेत ना, कंटाळाल तुम्ही. गाडी ज्या हिशोबात मुंबईवरून माणूस येतो गावाला, पुढे मालवणला जायला रस्ता खूप खराब ठेवला लोकांनी. आता पुढे माहित आता नाही. एक चांगला थोडासा पॅच सुरू झालाय. बाकी डायव्हर्जन्स होते परत. आता इथून मला वाटतं चांगला रस्ता आहे असं मला वाटतं. कारण की ज्या हिशोबाने आम्हाला आजरा पोहोचायला फक्त 3 तास दाखवत आहेत, त्या हिशोबाने भोकेच्या आधी रस्ता थोडा खराब आहे. भोकेपासून पुढे रस्ता हा इथे तरी चांगला दिसतोय. आता कुठपर्यंत चांगला आहे तो माहित नाही, पण आहे. हा बघा रस्ता खूप छान आहे. इथे आधी खूप डायव्हर्जन्स होते, जेवढं मला आठवतं. मी लास्ट मे मध्ये जेव्हा गाडीने आली, डायव्हर्जन होते. तर कम्पॅरेटिव्हली ऑल गुड असं बोलल्यावर डायव्हर्जन आले. रस्त्याचं काम चालू आहे. 2026 मध्ये पण काय काम होत नाही कोकणाचा हे बघा, रस्ता, विसरून जा. 2026 काम चालू आहे सगळं रस्त्याचं. हा तुझ्या हातावरती हातखांब्याला होतं. हातखांबा पासून पण रस्ता खराब आहे. हातखांब्यापासून रस्ता खराब आहे. काम चालू आहे. परत काम चालू आहे रस्त्याचं.
खराब आहे अजून काम चालू आहे. हे बघा ज्या प्रकारे फोन हलतोय तुम्हाला कळतच असेल यार. काय सुंदर असा रस्ता, घाणेरडा रस्ता आहे. सुंदर घाणेरडा असा त्याच्यामुळे अपेक्षा सोडून द्या गायजांनो की 2026 मध्ये कोकणातला रस्ता बनेल. तो काय बनणार नाही 2026 पण. तुमच्या स्वप्नांवरती पाणी पुन्हा एकदा पडणार आहे. आम्ही इमॅजिकाची राईड असं वाटतं मे पर्यंत हा पॅच बनेल. मला का वाटतंय मला नाही. मे पर्यंत जे काय जेव्हा बनेल ते वेकेशनला बनेल. लोक येतील तोपर्यंत. कारण ह्याच्या आधी सगळं चांगलं झालंय. ह्याच्यानंतर पण बराच रस्ता चांगला आहे पण हा पॅच खराब आहे. अरे मधले पॅच तरी तुम्ही पॅच उडवलात ना पटापट, हा तरी फटाफट तुमचे काम होतील. पॅट पटापट मग पॅच पटापट. हे बघा आता इथे परत डायव्हर्जन आहे. हे बघा, काका अरे दादा मला चढायचं तर पाठवून कुठे द्या येता ना. तुम्ही हा? असे. उलटे सुलटे. हो ना. स्विफ्ट के आगे स्विफ्ट, स्विफ्ट के पीछे फिट. बोलो कितने स्विफ्ट. तर गाईस तो तेवढाच पॅच थोडासा खराब आहे. त्याच्यानंतर मला वाटतं 3-4 मिनिटाचा तो पॅच आहे जो खराब आहे. त्याच्यानंतर पुढे सगळं ओके मध्ये रस्ता आहे. येस एकदम ओके मध्ये. Yes. एकदम छान असा रस्ता आहे. काय ते डोंगर. Guys, हे बघा इथे पण डायव्हर्जन आलंय. आता पुढे जाऊन कळेल हे गाव कोणते. इकडे पण रस्ता खराब आहे. गुजी सॉरी गुजी गाईज. थोडासा रस्ता खराब आहे. हा रस्ता तर गुजी सारखाच आहे एकदम गुजी. तर आम्ही हा रस्ता तुम्हाला दाखवतो. जरा बघा तुम्ही. काम चालू आहे. काम चालू आहे तर काम चुकार चालू आहे इथे. त्याच्यामुळे ह्या रस्त्याची जी दिशा झालेली आहे दशा झालेली आहे. जो दिशा दाखवणार चुकलेली होता आहे. नाही जो दिशा दाखवतो त्याची दशा दशा झालेली आहे. तर त्याच्यामुळे दशा आता मुंबईला सॉरी असं अडलाय का असं? तुझ्या आवाजाने घाबरून होते. हा. नाही तो मी इकडे आता तो जो मुंबईला पोहोचलाय तो. गाड झोपलाय. तर त्याच्यामुळे ही जो दशा जो झाली रस्त्याची जो दाखवण्याच्या लायकीची पण नाही. ती पाली आहे पाली. हा, तर रत्नागिरीच्या पुढे पालीला? कुठेतरी पालीला आहे. हा तिथे रस्ता खराब आहे. आणि हे असे आमच्या पाली पंचकृषी. इकडे हा जो आहे तो रस्ता खराब आहे. गुजी आता काय सांगू मी, रस्ता काय खूपच खराब आहे. नाही आता मधला पॅच खूप चांगला होता. नागरी सहकारी खूपच सुसाट आलो. पण तेच तर. मधले पॅच असे आहेत कोकणात जाताना की जिथे तुम्हाला असाच खराब रस्ता भेटतो. पॅच पॅच झालाय. हा आता इथे हा एवढा पाली पंचकृषी पाली असं काय ते आहे. तिथे रस्ता परत खराब लागला. जी कामं बोकेपासून चांगला मिळाला. ओकेच्या आधी आम्ही खराब एकदम होता. नाही, ओकेच्या आधी थोडाफार ओके होता. नाही ओके कुठे होता. तो जो खडतड पॅच लागला तो तोच ऍक्च्युली होता. काय झालं माहितीये त्याच्या काय, आधी भोकेच्या आधी ना तो पावसाळ्यामध्ये धोके झाला तो. ओके म्हणून ते असं नाही झालं. नाही ओकेच्या आधी पावसाळ्यामध्ये तो ओके धोके होता. जसं ओके यायला लागला विशाखापट्टणम वरनं कॉल आहे. ह्याच्या पुढे आलो आम्ही. गगन बावड्याच्या पुढे आलोय आम्ही. म्हणजे गगन बावड्याला जो लेफ्टला रस्ता जातो तिथून आम्ही सरळ आलोय. आणि आता मी इथे कॉफी प्यायला थांबलोय कारण सगळ्यांना कॉफीची आणि चहाची गरज आहे. हा नॉन स्टॉप गाडी आहे. वहिनींना आवश्यकता होती कॉफीची हो. म्हणून आमच्या भावाने गाडी थांबवली. बायकोची गोली बंदूक की गोली. मंकी बघा मंकी. हा बघा नाकापासून सगळीकडे लावलंय. हा बघा मजा येते कारण जसं गाव जवळ येतं ना एक्साइटमेंट वाढते. त्यापासूनचे वेगळे वेगळे ब्लॉग वेगवेगळी मजा धमाल आणि जे प्लॅन केले उद्यापासून जे ते 31 असू दे किंवा नवीन वर्षात घरी जाण्याचा प्लॅन डायरेक्ट 2 तारखेला आम्ही डायरेक्ट पुढच्या वर्षी घरी जाणार आहोत. आम्ही 2025 ला निघालो काय 2025 ला निघालो 2026 ला घरी. आम्ही घरी जाणार आहे. काय गोष्ट चांगली होती. ते पण 2026च्या खूप दिवसानंतर घरी जाणार आहे. कॉफी बनते हे काय पिणार नाही हे असेच होते. 8 वाजलेत. नको बाबा मला. कोकणात आलोय रस्त्यावरती माहोल इतका भारी वाटतंय आणि त्याच्यामध्ये
कॉफी. वातावरण गारगार गरम गरम कॉफी आहे. ही लाल परी चालवताना ही कॉफी त्याला काफी आहे. काफी. गाईज याचं सगळं ऐकत होतं. याचं ऐकलं पाहिजे. तुम्ही असं कधी बिस्किट खाता का की हा फक्त क्रीम खातो आणि उरलेली बिस्किट तुम्ही खा? उरलेली बिस्किट त्याचे आई बाबा खातात. एक तुकडा आईशीला, एक तुकडा बा तुकडो में बांटता है साला. अरे, इसकी माँ उसकी माँ करिश्मा. तर हा ना स्टॉल आहे. आम्ही कणकवली रोडला जाताना हा स्टॉल लागतो. हा रस्त्याचं लोकेशन ह्याच्या पुढे गगनबावडा क्रॉस बावड्याच्या पुढे, केल्यानंतर हा मधुबन हॉटेलच्या पुढे हा येतो. मधुबन हॉटेलच्या पुढे आहे तो. सो इथे ना गाईच खरोखर येऊ नका. खूप फालतू आहे. सांगितलं कॉफी कसं काय आणि लुटालूट पैशाची इतकी करतो. हा. 2 कॉफी पियालो 120 रुपये घेतले. लॉस काय ते. आणि म्हणजे आम्ही सांगितलेलं 2x4 हवी आहे तर त्याने 4 दिले आम्हाला जबरदस्ती आणि बोलतो अरे यार हम थांब 2 मिनिटं हम ये 2x4 कैसा होगा करके आणि 127 रुपये घेतले. आणि नॉन मराठी आहे. सो मी मराठी मध्ये सांगितलं इथे येऊच नका करून. हो क्लिअर, एकदम क्लिअर. इथे अजिबात येऊ नका. लोकेशन पण सांगितलं इथे पुढे आहे, इथे थांबू नका. सरळ आपल्या पुढे कुठेतरी तळेऱ्यात वगैरे जाऊन तुम्ही काय प्यायचं असेल तर प्या कॉफी वगैरे. पण ह्याच्याकडे जाऊ नका हा. अजिबात. ऐसा ये नशा रे, कहाँ रहा जीने का मजा रे. अरे अरे मैं तो गया रे, दिल भी गया रे. येत नाही तरी तो गाणं बोलतोय कारण त्याचा पप्पा बोलतोय. अरे अरे मैं तो गया रे, दिल भी गया रे. फायनली आपण आचऱ्यात पोहोचलो. दिस इज आचरा तिठा. येस, आपल्याला इथून लेफ्टला जायचंय. त्या गाडीतून धूर आला नाही गाडीतून नाही रे. नाही ना. खाली, हा. घाबरला तुला धूर म्हणून आला. हे बघ सरळ गेलं तर आचरा बंद आणि रामेश्वराचं मंदिर राईटला. सो फायनली आलेलो आहोत. येस. आपण आतोच्या घरी आलो पिकनिकला. सो गाईज आम्ही फायनली पोचलोय आचऱ्याला. आम्ही घरी गेलो. घरी इकडून गाडी येते मागून. Yes. तो घरी जाऊन जेवलो. सगळं काही झालं. फ्रेश बिश झालो आणि आता म्हटलं बाहेर फिरायला जाऊया म्हणून आम्ही इथे रोडवर फिरायला आलोय. हा बघा, हा आमची वहिनी कुत्र्यांना घाबरते. आणि ये नाही बोलला तबे. वाजलेत किती रात्रीचे? वाजलेत किती रे? वाजले आता 11 11 वाजत आले. सो आता आम्ही असेच 11 वाजता रात्रीचे गावी चालायला निघालो. मस्त वाटतं एकदम. ती मातोश्री भारी वाटतंय. बघताना आम्हाला मातोश्रींची आठवण आली होय. फोन केलात का? तर मातोश्री हा ब्लॉग बघत असाल तर आम्ही तुमची आठवण काढली. मातोश्री ब्लॉग आम्ही तुम्हाला बघणार. आठवण करतो. येस. परत आम्हाला काहीतरी असे भारी भारी शब्द बोलू नका. आमच्या तोंडात माती नका घालू. हा ब्लॉग एंड करूयात. तर हा ब्लॉग इथे संपतोय हो. तर हा जास्त मोठा कारण आम्ही इथे पोहोचलोय ना. इथपर्यंतच आमचं डेस्टिनेशन होतं. सो ट्रॅव्हल ब्लॉग इथे संपतोय. उद्यापासून चालू होईल नवीन काहीतरी जिथे आम्ही कुठे जाणार असू ते. सो जर हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आवाज गेला. आणि सबस्क्राईब करा. परत एक ऍक्च्युली हा जो ब्लॉग आहे ना हा मुंबई ते आसरा असा आहे पहिला ब्लॉग. हा तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि ते आचरा. बाकी तुमच्या मनात काय असेल ते सगळं विसरा. नाईस. सबस्क्राईब करा. आमच्या अद्वैतच्या भाषेत बोलायचं गेलं तर सरप्राईज करा. सरप्राईज करा. बाय करा. बाय गाईज बाय. बाय 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 बाय. बाय.